नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी यावरील आपण पाठ क्रमांक फर्स्ट बघणार आहोत। यापूर्वीचा जो पाठ होता त्यामध्ये आपण संभाव्यता या टॉपिकवरचा जो बेसिक फॉर्म्युला आहे त्याचबरोबर आपण शॉर्टकट ट्रिकसुद्धा आपण बघितलेले आहे। त्याच आधारावर आपण पाठ क्रमांक 1 मध्ये बघितलं तर एकूण 4 प्रश्न बघणार आहोत आणि हे 4 प्रश्न आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे। आणि हे प्रश्न तुम्हाला सोडवण्याची ज्या ट्रिक आहे या तुम्हाला लक्षात नसेल राहत तर जो मी पाठ क्रमांक 1 सांगितलेला आहे त्या म्हणजे याच्या पहिला जो इंट्रोडक्शन पार्ट आहे त्यावरून तुम्ही समजून घ्या, म्हणजे तुम्हाला ही पूर्ण ओव्हरऑल कॉन्सेप्ट तुमची क्लिअर होणार। पहिलं प्रश्न बघू। प्रश्न दिलेला बघा, एका पिशवीमध्ये 6 लाल चेंडू, लक्षात ठेवू की एका पिशवीमध्ये 6 लाल चेंडू आणि 4 हिरवे चेंडू, 4 हिरवे चेंडू आहे। त्या पिशवीतून रँडमली 3 चेंडू बाहेर काढले, लक्षात येऊ, रँडमली 3 चेंडू बाहेर काढले तर ते तिन्ही चेंडू लाल रंगाची असण्याची संभाव्यता किती? म्हणजे हे तिन्ही पण कोणत्या रंगाची असायला पाहिजे म्हणते, लाल, तर असे किती म्हणजे संभाव्यता किती असा आपल्याला प्रश्न विचारायला। मग सिंपलशी कॉन्सेप्ट आहे की बघा, आपण संभाव्यता म्हणजे काय घेत असतो, इच्छित शक्यता। इच्छित शक्यता आपण नेहमी काय घेत असतो बघितलं तर अंशामध्ये। इच्छित शक्यता म्हणजे काय, तर प्रश्नामध्ये दिलेली अट। प्रश्नामध्ये अट कोणती आहे, तर हे तिन्ही पण चेंडू काय म्हटलेलं आहे, लाल। मग एकूण लाल चेंडू किती आपल्याकडे बघितलं तर 6 आहे, म्हणजे या 6 पैकी आपण घेणार किती, 3। त्याचबरोबर छेदामध्ये काय घेत असतो आपण बघितलं तर एकूण, छेदामध्ये किती घेत असतो तर एकूण। मग एकूण किती आहे चेंडू, तर 6 आणि 4 म्हणजे किती झाले, 6 आणि 4 10। आणि या 10 पैकी आपल्याला प्रोबॅबिलिटी कितीची आहे तर 3ची लिहून घेतलं आपण। आता सॉल्व कसं करायचा, सॉल्व करण्यासाठी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अंशामध्ये बघा 6 पैकी 3, छेदामध्ये 10 पैकी 3, इथे पण का आहे 3, इथे पण का आहे 3। अशा वेळेस आपण क्वेश्चन कसा सॉल्व करायचा त्याकडे लक्ष द्या। 6 पैकी 3 आहे तर या 6ला 3 वेळा उतरत्या क्रमात आणि सर्व अंकांचा गुणाकार। त्याचबरोबर बघितलं तर 10 पैकी 3 आहे तर या 10ला 3 वेळा उतरत्या क्रमात 10, 9 आणि 8 आणि या सर्व अंकांचा गुणाकार। याला आपण सॉल्व करू। सॉल्व करत असताना काळजीपूर्वक लक्ष द्यायचा, 3नी भाग देऊ। हे बघा, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 4 दुने 8 कॅन्सल, त्यानंतर 5 एक 5, 5 दुने 10, उरले किती, 1 किती 2 आणि 3, म्हणजे उत्तर असणार 1/6। हे आपलं फायनल आन्सर असणार। म्हणजे बघा, एकदम कमी वेळामध्ये क्वेश्चन सॉल्व होते। फक्त आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट माहिती असेल तर हे क्वेश्चन आपल्याला काय होतं, चुकत नाही। आणखी एक प्रश्न बघू म्हणजे तुमची पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होणार। प्रश्न समजून घेऊ, त्याकडे लक्ष द्या। म्हणजे बघा, कोणता पण क्वेश्चन सॉल्व करण्याच्या पहिले काही बेसिक गोष्टी माहिती असेल तर क्वेश्चन इझिली आपण सॉल्व करू शकतो, नाहीतर ते क्वेश्चन आपल्याकडून सॉल्व होत नाही। प्रश्न दिलेला बघा, एका पिशवीत 6 लाल चेंडू आहे, एका पिशवीत 6 लाल चेंडू आणि 4 हिरवे चेंडू आहे, 4 हिरवे चेंडू आहे। त्या पिशवीतून रँडमली तिन्ही चेंडू बाहेर काढले तर हे तिन्ही चेंडू हिरवे असण्याची संभाव्यता किती? काय म्हटलेलं आहे, तिन्ही पण हिरवे असण्याची संभाव्यता किती? म्हणजे प्रश्नात दिलेली अट कोणती, तर तिन्ही पण चेंडू कोणते म्हटलेलं आहे, हिरवे। ही काय प्रश्नातली अट आहे। म्हणजे आपण बघता येणार तर एकूण हिरवे चेंडू किती आहे, 4। मग या 4 पैकी किती घेणार आपण तर 3। त्याचबरोबर एकूण चेंडू किती आहे, 6 आणि 4 म्हणजे किती झाले, 10। 6 आणि 4 किती झाले बघितलं तर 10 आणि या 10 पैकी किती आहे तर 3। म्हणजे बघा, 4 पैकी किती 3, 10 पैकी 3, तिन्ही पण काय आहे अंश आणि छेदामध्ये 3 आहे, म्हणून आपण या 4ला 3 वेळा उतरत्या क्रमात 4, 3 आणि 2 सर्व अंकांचा गुणाकार। त्याचबरोबर 10ला 3 वेळा उतरत्या क्रमात 10, 9 आणि 8। सॉल्व कसं करणार, 4 दुने 8 कॅन्सल, 3 एक 3, 3 त्रिक 9, म्हणजे उरले किती, 1/10 गुणिले 3, तर उत्तर असणार बघितलं तर 1/30।
बस सिंपल कॉन्सेप्टने क्वेश्चन सॉल्व करता येतात, बरोबर आहे. फक्त बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा आणखी 2 क्वेश्चन बघू. आता बघितले हे 2 काय होते पॉझिटिव्ह सेंटेन्सवरचे क्वेश्चन होते. आता आपण 2 काय करू निगेटिव्ह सेंटेन्सवरचे घेऊ, म्हणजे पूर्ण तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होणार. क्वेश्चनकडे लक्ष द्या. क्वेश्चन दिलेला बघा. एका पिशवीमध्ये 6 लाल चेंडू, लक्ष देऊ, 6 लाल चेंडू आणि 4 हिरवे चेंडू आहे. रँडमली 3 चेंडू बाहेर काढले. हे तिन्ही चेंडू हिरवे नसण्याची संभाव्यता किती? हिरवे नसण्याची म्हटलेलं आहे. लक्ष देऊ की बघा एका पिशवीत 6 लाल चेंडू 4 हिरवे चेंडू आहे. 3 चेंडू बाहेर काढले असता ते तिन्ही चेंडू हिरवे नसण्याची संभाव्यता किती? हिरवे नसण्याची. मग आपल्याकडे बघितलं तर लाल आणि हिरवे चेंडू आहे. त्याच्यातलं हिरवे नसण्याची म्हटलं तर मग कोणते घ्या लागणार? तर लाल. कोणते घ्या लागणार? लाल. मग एकूण लाल चेंडू किती आहे? 6 आहे. या 6 पैकी किती घेणार आपण? तर 3. आणि एकूण किती आहे? 6 आणि 4 10. तर या 10 पैकी किती घेणार? तर 3. मग सॉल्व कसं करणार? 6 पैकी 3 आहे, तर मग 6ला 3 वेळा उतरत्या क्रमात आणि 10ला 3 वेळा उतरत्या क्रमात. 10ला उतरत्या क्रमात सॉल्व करू आपण. तर बघितलं तर हे 3 त्रिक 9, 3 दुने 6, 4 कॅन्सल, 1 आणि हा 2, तर किती? 2 गुणेला 3, म्हणजे उत्तर असणार 1/6. म्हणजे ही झाली आपली पूर्ण कॉन्सेप्ट, बरोबर आहे. म्हणजे समजून घेणं गरजेचं आहे की क्वेश्चन काय दिलेला आहे आणि आपण काय फाइंड आउट करायला पाहिजे. पुढचा क्वेश्चन बघू, त्याकडे लक्ष द्यायचं. पुढचा क्वेश्चन आहे. क्वेश्चनमध्ये दिलेला आहे बघा 6 लाल चेंडू आणि 4 हिरवे चेंडू आहे. त्या पिशवीतून रँडमली 3 चेंडू बाहेर काढले आणि तिन्ही पण बघितलं तर लाल नसण्याची संभाव्यता किती? असा आपल्याला प्रश्न विचारला. लाल नसण्याची म्हटलं, मग लाल सोडले तर उरले कोणचे? हिरवे. मग हिरवे किती आपल्याकडं? 4 आहे. तर या 4 पैकी किती घेणार आपण? तर 3. त्याचबरोबर बघितलं तर किती आपल्याकडे बघितलं तर एकूण किती आहे? 6 आणि 4 10. आणि या 10 पैकी किती आहे? तर बघा 3. म्हणजे किती होणार? 6 पैकी 3, 10 पैकी 3. 3 असल्यामुळे या काय करू? 4ला उतरत्या क्रमात 4, 3, 2, 10ला उतरत्या क्रमात 10, 9 आणि 8. तर हे बघितलं तर 4 2 8 कॅन्सल, 1 आणि हा किती बघितलं तर 3. तर हे किती? 1/30. हे काय असणार? आपलं उत्तर असणार. हे आपलं उत्तर असणार. ओके. या कॉन्सेप्ट आपल्याला समजल्या तर आपण बरोबर इझिली हे क्वेश्चन आपण सॉल्व करू शकतो. ओके. त्याचबरोबर मुलांना आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.